हे बघू शकता भावांनो, बायकोला मी हे करून दिलं होतं 2024 मध्ये आणि एवढे काळे झालेत आणि खूप तुटायला लागले ते चैन. तर बायको आता याचं काय करणार आहेत आपण? आता काय करू, आपण सोन्याच्या दुकानात जाऊया आता खाली, तर मग बघूया. जर त्याची चांगली मोड दिली तर ठीक आहे, नाही तर मग बघता येईल पुढचं. तर भावांनो, आता आम्ही याला सोन्याच्या दुकानात घेऊन जात आहे. बघूया याचे किती पैसे येतात किती नाही, आणि हे तुम्हाला सर्व सांगणार आहे मी पुढच्या व्हिडिओ म्हणजे समोरच व्हिडिओ मध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चला बघूया किती येतात पैसे त्याचे. याचे पैसे होत आहेत 5025 रुपये. तर भावांनो, याचे 5025 रुपये होत आहेत. खूप 5च्या हिशोबाने, आणि खूप जुने झाले होते, तुटत होते खूप. आणि आम्ही तेव्हा केले होते 2023-24 मध्ये केले होते. किती मध्ये केले होते? 2023 नाही पण केवढ्या रिपेअर केलं याला, आता रिपेअर केलं. केवढ्याचे होते? त्या टायमिंगला 4000चे होते. 4000चे होते. आणि याचं वजन भरलंय मित्रांनो बघा. किती भरलं रे? 67. 67 ग्राम भरलं वाटतं वजन. हे बघू शकता वजन. टाकतोय 67 ग्राम भरलंय आणि त्याचे 5000 पण त्यांनी वाढून दिले आपल्याला. 5100 करून 5100 करून दिले. त्यामुळे ते काही घेता येणार नाही, आपण घेणार होतो. आमचे रेग्युलर हे दुकानदार आहे. आम्ही चांदी घेतली होती ती 2023 मध्ये 4000ला, आणि आता त्याचा भाव लागलाय आम्हाला 5000 रुपये त्यांनी दिलंय. पण किती भाव लागलेला नाही चांदीचा. मला तर असं वाटतंय की चांदी घ्यावंच नाही, कारण की त्याच्यामध्ये नफा काहीच येणार नाहीये. काहीच नाही ना, कारण की आपण घेतली होती 3900 रुपयाची 900ला. आणि गेली कितीला? 5000ला. ते पण 3 वर्ष 2-3 वर्ष. वर्षामध्ये. आणि जर सोनं घेतलं असतं तर आता भाव किती लागला असता, त्याचा डबल भाव लागतो. म्हणून म्हणते एक मनी घ्या पण सोन्याचेच घ्या. पण मी हे म्हणतो की हे जे सोनार लोक डायरेक्ट 50% लावताना रे मोडला. हा, म्हणून चांदीला लावतात आणि सोन्याला ते जाऊ दे. आणि त्यांच्याकडून चांदी विकत घ्यायला जाय 2 ग्रामच्या 1000 रुपये घेता. 1000 रुपये, आणि आपण जेवढे दिले त्याला त्याचे तो 8000 का 10000 मध्ये म्हणतोय दुसरी चांदी आता करायला. तर बघा भावाला, त्यासाठी सांगतो त्याच्या चांदी करूच तर मी तर म्हणेन बाजारचं घालून घ्या 10-20 रुपयाचं. ते काही कामाची नाही चांदी. वाटलं तर 100 रुपयाचे जाऊन चांदी घ्या, गॅरंटीवाली चैन. पण जर तुम्हाला चांदी नका चांदी घेऊ. सोनं करायचं असेल तर बेस्ट ऑप्शन असेल सोनच करा, चांदी करायला जाऊ नका. कारण की ते जर गरज पडली ठेवता येत नाही, आणि मोड केलं तर मोडलेलं किंमतही आपल्याला चांगली येत नाही. काहीच कामाची नाही चांदी घेऊन. काय वाटतं? सोनं घ्या, बेस्ट आहे.